पूर्वक आभार व्यक्त करतो की या पद्धतीने त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सीपीआरला सज्ज करण्यासाठी जो निधी दिलेला आहे यासाठी मी सर्व कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। प्रामुख्याने आपल्याला माहित असेल त्यांना श्रावणबाळ ही उपाधी पहिल्यांदा देण्यात आली होती, म्हणजे 2000 ते 2010च्या दरम्यान निराधारांसाठी एवढं मोठं काम त्यांनी केलं होतं आणि त्यांना श्रावणबाळ म्हणण्यात येत होतं। ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली, मग कामगार हे मंत्रिपद त्यांच्याकडे होतं। आता आज तर ते श्रावणबाळ त्यावेळेचे होते। मला या ठिकाणी असं म्हणावं लागेल की त्यावेळेला मुश्रीफ साहेब, मला आठवतं मी पहिल्यांदा 2009ला निवडून आलो त्यावेळेला इथले सीपीआरचे डॉक्टर पेशंट घेऊन जायचे, स्वतः या ठिकाणी सगळं सेट झाले आणि पेशंट देखील तिकडे हलवायचे। आता त्या डॉक्टरना विचार करण्याची वेळ आली, त्यांना परत इथं जॉईन करावं लागेल असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं। आणि म्हणून आपण या 2020 ते 26च्या दरम्यान या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाची जी काही डेव्हलपमेंट केलेली आहे यामुळे तुम्हाला पुढच्या काळामध्ये आरोग्य दूत असंच म्हणावं लागेल असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं। खऱ्या अर्थाने या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचा मोठा इतिहास आहे। छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्हा असेल, आसपासच्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत सेवा मिळावी यासाठी की या थोरला दवाखाना आपण त्याला म्हणत होतो त्याची या ठिकाणी ही बांधणी केली होती। आणि ते हे सुरू असताना मला या ठिकाणी आज प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, जे त्यावेळेचं वैद्यकीय उच्च शिक्षण आणि सार्वजनिक मला वाटतं आरोग्य एकत्र होतं, आरोग्य मंत्री सन्माननीय दिग्विजय कैलास दिग्विजय खानविलकर साहेबांची, कारण त्यांनी देखील आरोग्यमंत्री असताना पाठीमागच्या बाजूच्या बिल्डिंग प्रामुख्यानं त्यावेळेला हृदय शस्त्रक्रिया हा मोठा गंभीर विषय होता आणि त्यावेळी सीव्हीटीसी विभाग आपल्याकडे त्यांनी चालू केला, त्यांची देखील आज या ठिकाणी मला प्रामुख्यानं प्रकर्षानं आठवण येते। आज या ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना मला अनेक गोष्टींचा या ठिकाणी खरं म्हणजे मांडणी करावीशी वाटती, कारण आपण बोलल्याशिवाय आपल्याला पुढच्या लोकांना देखील कळत नसतं की याची बांधणी असेल आणि ती इतर विविध काही कामं असतील ती आपल्या नेत्यांच्याकडून होत असतात। प्रामुख्यानं मला 2009ला विधानसभेला मी ज्या वेळेला या राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आमदार म्हणून निवडलं गेलो आणि पहिलं